आज भारतीय जनता पक्षामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 2 माजी नगरसेवकांनी प्रवेश केलेला आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आहेत वसंत तात्या मोरे. तात्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 2 माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. ते ठरवून झालेला सगळा विषय आहे. कारण मी स्वतः पाहतोय गेल्या अनेक दिवसापासून ज्या संघटनेच्या मीटिंग चालू आहेत, मग त्याच्यामध्ये उमेदवार पडताळणीच्या मीटिंग असतील किंवा मान्य सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर साहेब येणार असतील, संपर्क प्रमुख सचिन अहिर साहेब येणार असतील, या कुठल्याच मीटिंगला हे दोघंही उपस्थित राहत नव्हते. आणि मागच्या पण 4-8 दिवसामध्ये जेवढ्या काही उमेदवारांच्या संदर्भातल्या मीटिंग झाल्या त्या प्रत्येक मीटिंगला त्यांना कॉल होते, परंतु पृथ्वीराज सुतार तर आजारीच पडले होते आणि संजय भोसले एकाच मीटिंगला उपस्थित राहिले परवा दिवशी. आणि त्यांनी असं म्हणणं आहे की आता शिवसेना काँग्रेसबरोबर चालली आहे म्हणून आम्ही बाहेर पडतो आहे. पण मला चांगलं आठवतं आहे की माझ्यासोबत जे संजय भोसलेंचं बोलणं झालं होतं की काँग्रेसचं म्हणणं आहे की युती करा, तर तुम्ही काँग्रेसला तरी बरोबर घ्या म्हणजे आमच्या भागामध्ये आम्हाला सपोर्ट होईल. मग त्यावेळेस जे स्टेटमेंट माझ्यासोबत केलं ते काय होतं, आता जो तुमचं हिंदुत्व तुम्हाला आठवत असेल, मग इतकी वर्ष तुम्ही हिंदुत्वाच्याच विषयावरती लढताय, मग याचा अर्थ असा होतो का की तुम्ही प्रभागामध्ये कामं केली नाहीत म्हणून तुम्ही भारतीय जनता पार्टीचं तिकडं त्यांची वाढ धरली आणि त्यांच्याकडे गेलात. उगाच आता जायचं असेल तर जा, पण उगाच पक्षाला नावं ठेवायची, संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांना नावं ठेवायची असं करून उपयोगाचं नाही आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी त्यांचं आता काय चाललं आहे, कशाच्या कारण सांगितलं मला तर एक कारण आत्ता ते पण प्रेसच्याच माध्यमातून कळालं की शिवसेना काँग्रेसच्या इकडं चालली आहे म्हणून आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती पक्ष सोडतो आहे ना, असं काही नाही आहे. मी आज गेली 15 वर्ष नगरसेवक आहे. मी स्वतःचं वैयक्तिक काम करतो म्हणून मी माझ्या भागामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो. प्रवाहाच्या विरुद्ध पोहून माझं काम असल्यामुळे मी निवडून येत असतो. मी तर नगरसेवक म्हणून या भागामध्ये शिवसेनेमध्ये आहे आणि मी माझी निवडणूक आणि माझा मुलगा आम्ही दोघेही शिवसेनेमधनंच लढणार आणि शिवसेनेमधनंच निवडून येणार. आता आपण पाहिलं की एकनाथ शिंदेनी बंड केल्याच्या नंतर जवळपास 10 नगरसेवक, खूप मोठा आकडा आहे, 10 नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे पुण्यात. हां, आता 10च्या 10 नगरसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये 5 आणि हे 2 7 नगरसेवक भारतीय जनता पार्टीत गेले. एक नगरसेवक आय थिंक काहीतरी राष्ट्रवादीमध्ये आणि एक नगरसेवक काँग्रेसमध्ये, असे नगरसेवक गेलेत. पण मला वाटतं की तुमचं काम जर चांगलं असेल ना, मग इतकी वर्ष तुम्हाला जे काही संघटनेने दिलं ते काय होतं. संघटनेने तुमचा संघटनेच्या कामावरती विश्वास नाही आहे, आदरणीय उद्धव साहेबांवरती तुमचा विश्वास नाही आहे, आदरणीय बाळासाहेबांच्या विचारांवरती तुमचा विश्वास नाही आहे, म्हणून तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या पक्षाने संघटनेला, माननीय उद्धव साहेबांना ज्यांना इतकं मोठं दुःख दिलं त्याच लोकांच्या वळतीने जाऊन उभं राहायचं हे योग्य नाही आहे. त्याच्यात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे. अशावेळी भारतीय जनता पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग होतंय. का होतंय असं वाटतं एवढं? सगळ्यांना सत्तेची लालसा आहे. मग देशात प्रत्येकानेच ठरवलं की सत्तेमधल्या बाजूला जाऊन बसायचं. मग विरोधात कोण बसणार? विरोधात अंकुश ठेवायला लागेल ना. आता मी मागचे पंचवार्षिक 2017 ते 2022 ह्या 5 वर्षामध्ये मनसेमधनं मी नगरसेवक होतो, 2च नगरसेवक होतो, पण 5 वर्ष मी सभागृह हलवलं ना. त्यामुळं मला तर काही फरक पडणार नाही. मी तर दक्षिण पुण्यातनं 2 नगरसेवक, अजून मला आता ह्या सगळ्या विषयामध्ये नवीन तरुणांना मला माझ्या इथं संधी देता येईल. त्यामुळं मला वाटतं की माझ्या भागातनं मी दक्षिण पुण्यामध्ये चांगला आकडा गाठू शकेल. आता ते दुसरी एक गोष्ट म्हणजे तुम्ही अनेक वर्ष मनसेमध्ये होतात, राज ठाकरे यांच्या सोबत होतात. उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची दुपारी 12 वाजता घोषणा होणार आहे. काय भावना? ती युती तर बऱ्याच दिवसापासून म्हणजे अधिकृत युती उद्या होईल, परंतु मनोमिलन असेल, भेटीगाठी असतील, ह्या अगदी बऱ्याच दिवसापासून म्हणजे गणपतीच्या आधीपासून चालू आहेत. त्यामुळं आता जवळजवळ दोन्ही पक्ष एकत्र झालेतच जमा आहेत. आता उद्या फक्त अधिकृतरित्या घोषणा होईल, त्यामुळं पुन्हा एकदा एकत्र येऊन निवडणुका लढाव्या लागतील. कशा पद्धतीनं कुठं या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा इम्पॅक्ट पडू शकतो? हे पुणे शहरामध्ये काही प्रभागांवरती याचा फरक पडू शकतो. पुणे शहरामधील काही प्रभाग आहेत. आता मी जे काही कॅल्क्युलेशन केलं होतं ते राष्ट्रवादीला धरून केलं होतं, पण आता राष्ट्रवादीचं ह्याच्यातून बाहेर पडत असेल तर मग थोडी गणितं थोडी अजून बिघडतील.
तर दुसरी एक गोष्ट म्हणजे हे जे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, मुंबईचे भाजपाचे जे अध्यक्ष आहेत ते असं म्हणतात की मामू लोक एकत्र येतात. आता हे बघा ते आता ते काय ते अमित काय साटम. हां अमित साटम हे आता त्यांना आहे ना मला वाटतं की भारतीय जनता पार्टीमध्ये वाचाळवीरांची प्रचंड मोठी संख्या आहे आणि त्यांना असं वाटतं की ठाकरे बंधूंवरती बोललं की आपल्याला TRP मिळतो, त्यामुळे ही लोक बोलतात, त्यांच्याकडं लोक लगेच जातात विचारतात. परंतु ठाकरे ब्रँडला कधी TRPची गरज पडत नाही आणि हे लोक मामो बिमो ह्या सगळ्या गोष्टी मग ह्यांच्या पक्षामधनं ज्या गोष्टी होतात त्याला कोण जबाबदार, त्या विषयाला कुणी विचारणार नाही यांना. आणि मग दोन भाऊ एकत्र येत असतील, दोन पक्ष संघटनेमधील कार्यकर्ते जर एकत्र येत असतील तर यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा यायचं कारणच नाही ना. हे सगळं जे काही मराठी माणसाचं मत आहे जे सगळं ठाकरे बंधूंच्या पथ्यावर पडणार आहे हे यांना बघवत नाही, त्यामुळं या अशा पद्धतीचे बोलणी होतात त्यांची. अनेक माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये इतर पक्षांमध्ये प्रवेश केलेला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही निवडणूक लढवणार असं म्हणत होतात. बैठकसुद्धा तुमची झालेली होती काँग्रेस भवन या ठिकाणी. तर पाहिलं तर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याच्या नंतर तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादीसोबत असणार. आता ते वरिष्ठ ठरवतील, माननीय संजय राऊत साहेब असतील, आदित्य साहेब असतील, उद्धव साहेब असतील, आमचे सचिन आहेर भाऊ असतील किंवा आदित्य शिरोडकर तर इकडे बसलेले आहेत. म्हणजे ही लोकच वरिष्ठ लेवलला ही लोक ठरवतील की राष्ट्रवादीबरोबर जायचं की नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं आमचे तिन्ही प्रकारचे कॅल्क्युलेशन झालेले आहेत आणि आज जे आम्ही आता जे करत बसले ते मनसेबरोबर करत बसलो आहे. त्यामुळं मनसेकडनं जो काही आकडा या ठिकाणी आला आहे त्या आकड्यावरती थोडं काम चालू आहे. आज त्यांची लिस्ट आमच्याकडे आली आहे, आता आमची लिस्ट त्यांच्याकडे जाईल. मग त्याच्यामधनं ज्यांचे उमेदवार उजवे डावे असतील ते ठरवून मग त्या ठिकाणी पॅनल टाकण्यात येतील. आज माझ्याकडं तर मशाल एकटी लढती आहे असं कळल्यानंतर आत्ता मला 2 नगरसेवकांचे सुद्धा फोन येऊन गेलेत. त्यामुळं माझ्या दक्षिण पुण्यामध्ये तर मी म्हणजे चांगल्या प्रकारचं पॅनल प्रभाग क्रमांक 38 आणि प्रभाग क्रमांक 40 या 2 प्रभागात देऊ शकेल. तुमच्या पक्षामध्ये सुद्धा इन्कमिंग होणार आहे? 100% होणार. माझ्याकडं पक्षामध्ये पुणे शहरामध्ये जे काय आता यांचं चाललं आहे ना याच्या विरोधामध्ये जो सामान्यातला सामान्य कार्यकर्ता आहे ना तो यांच्या विरोधात बाहेर पडेल. की भारतीय जनता पार्टीने जे चालवलं ना की विरोधकांचं राजकारण संपवण्याचं जे घाणेरडं राजकारण आहे हे चुकीचं आहे. की तुम्ही जर अशा पद्धतीने नगरसेवक फोडणार, आमदार फोडणार, खासदार फोडणार, मग तुम्ही निवडणुका घेताय कशाला? निवडणुका जाहीर कशाला केल्या? 4 वर्ष चाललं होतं तसंच चालून द्यायचं होतं. नाहीतर मी तर 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं तुमचे 100 घ्या जाहीर करून टाका, बाकीच्या 65वरती तरी निवडणूक लावा. आता ह्यांना ते पण 65 पाहिजे असतील तर मला वाटतं की एक दिवस जो ज्या स्पीडनी वरती जातो ना त्या स्पीडनी खाली पण येतो, हे भाजपने लक्षात ठेवावं. पुण्यात किती जागा साधारणतः तुम्ही लढवणार? आता आमचं कॅल्क्युलेशन चालू आहे. आता आम्ही त्याच विषयावरती मनसे आणि शिवसेना या विषयावरतीच आमचं आता आतमध्ये बोलणं चालू आहे, यादी चालू आहे. परंतु मला माझ्या प्रभागामध्ये आता मीटिंग असल्यामुळं मी निघतो आहे. मी माझ्या प्रभागातले जे काय माझ्या मतदारसंघामध्ये 37, 38, 39, 40 हे 4 प्रभाग जे आहेत त्याचं मी आता कॅल्क्युलेशन केलं आणि मी आता बाहेर पडतो. हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत तात्या मोरे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं नेते फोडले जात आहेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा प्रवेश करून घेतला जातो आहे हे अत्यंत घाणेरडं राजकारण सध्या भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.